अयोध्याकांड सर्ग 3 पुढे चालू. मृगचर्म आणि वल्कले धारण करून रामचंद्र जर सकाळी वनामध्ये गेला नाही तर मी तुमच्या पुढे फास लावून घेईन किंवा विष खाऊन मरेन. लोकांमधील सर्व सभेत तुम्ही मी सत्य प्रतिज्ञ आहे असे सांगून तुम्ही तर आत्मस्तुती करीत आलात. आता रामाची शपथ घेऊन आपली प्रतिज्ञाही खोटी ठरवत आहात. त्यामुळे तुम्हास नरक प्राप्तीच की होणार. आपल्या प्रिय पत्नीच्या वचनाने महाराज दशरथ व्याकुळ होऊन दुःखरूपी सागरी बुडाले. एखाद्या मृताप्रमाणे चेतनाहीन होऊन खाली कोसळले. अशा प्रकारे दुःखीच असणारी त्यांची ती रात्र एखाद्या वर्षाप्रमाणे दीर्घ अशी दुःखमयी व्यतीत झाली. इकडे अरुणोदयाच्या वेळी गायक आणि बंदीजन स्तुतिगानास प्रारंभ केला होता. कैकेयीने त्या सर्वांना गायन वादनापासून रोखले व रागातच बसून राहिली. त्यानंतर प्रातःकाळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ऋषी, कन्या, दिव्य छत्र, दिव्य चामर, हत्ती, घोडे इत्यादी अभिषेकास उपयोगी पडणाऱ्या वस्तू महालामधील चौकात जमा झाल्या. तसेच मुख्य वारांगणा, नगरवासी आणि जनपदवासी जनही तेथे आले. वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे अभिषेकात आवश्यक असे सर्व साहित्य तेथे आणले होते. त्या रात्री स्त्रिया, बालक, वृद्ध अशा कोणासही निद्रा प्राप्त नाहीच झाली. कारण पितांबरधारी श्रीरामांना आपण कधी एकदा पाहतो अशा उत्सुकतेने त्या सर्व उत्सवाची वाटच पाहत होते. सर्व अलंकार विभूषित, उज्ज्वल किरीट आणि कडे धारण केलेल्या, कौस्तुभमणी धारण केलेल्या, सावळ्या वर्णाच्या शेकडो कामदेवांप्रमाणे सुंदर, सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशा लक्ष्मणाने ज्यांचे मस्तकी श्वेत छत्र धरले आहे अशा दास्ययुक्त मुखाने राज्याभिषेकानंतर नगर दर्शनास येणाऱ्या हत्तीवर आरूढ श्रीरामांना कधी बरे भेटू, कधी पाहू, ती मंगल प्रभात कधी येईल अशा विचारानेच नगरवासी जनांची मनेही उत्कंठित झाली होती. त्यावेळी महाराज दशरथ अजून कसे निद्रेतून जागे झाले नाहीत बरे असा विचार करून मंत्री सुमंत्र दशरथ महाराजांकडे गेला. तेथे उपस्थित होऊन महाराजांचा विजय असो असे संबोधून राजाचे अभिनंदन करून मस्तक नमून त्यांनी राजास प्रश्न केला. मला ते खिन्नत असल्याचे पाहून त्यांनी राणी कैकेयीस विचारणा केली. कैकेयी, राणी साहेब, आपला विजय असो. महाराज असे दुःखी का बरे दिसत आहेत? त्यांना रात्रभर झोप अजिबात लागली नाही असे महाराणी कैकेयी उद्गारल्या. रात्रभर ते रामाचेच चिंतन करीत राम 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 असे पुढत होते. रात्रभर जागरण झाल्याने ते असे अस्वस्थ की दिसत आहेत. रामास इथे पाहण्याची त्यांना इच्छा असून तुम्ही त्वरित पूर्तता करावी. अहो राणीसो, महाराजांची आज्ञा त्यांचेकडून ऐकल्याखेरीज मी कसा बरे जाऊ? मंत्र्याचे ते वक्तव्य ऐकून राजा दशरथ त्यांना म्हणाले, सुमंत्रा, सुंदर रामाला भेटण्याची मला तीव्र इच्छा होत असून त्याची तू त्वरित तिकडे घेऊन ये. राजांनी असे सांगितल्यावरच सुमंत्र त्वरित रामाच्या महाली गेले. कोणाचाही अडथळ्याशिवायच ते रामांचे महाली शिरून म्हणाले, हे रामा, कमल नयना, आपले कल्याण असो. तुम्हा भेटण्याची महाराजांना तीव्र इच्छा झाली आहे, म्हणून आपण त्वरित माझे सोबत चलावे. असे ऐकून राम त्वरित रथारोहण करून निघाले.
सारथी आणि लक्ष्मणासोबत रामांनी मध्य कक्षी विराजमानी वशिष्ठ आदींना पाहून पित्यास घाईने भेटणे कारणे नेत्रानेच अभिवादन शिष्टाचार पार पाडला आणि त्वरेने पित्याजवळ जाऊन पित्यास दंडवत नमस्कार केल्यावर त्वरित राजा दशरथांनी त्यांना आलिंगन देण्यास्तव हात पसरले. मात्र मध्येच रामा अरे रामा असे म्हणून ते भूमीवर पडले. तेव्हा हे काय झाले असे म्हणत हाहाकार करीत श्रीरामांनी झटपट श्री दशरथांना आलिंगन देऊन त्यांना आपल्या जवळ बसवले. महाराजांना मूर्छित झाल्याचे पाहून राणी वशातील सर्व स्त्रिया आक्रोश करू लागल्या. तेव्हा त्या कोण कारणे रुदन करताहेत या विचारानेच गुरु वशिष्ठही तेथे आले. भगवान श्रीरामांनी कैकेयीस राजांच्या दुःखाचे कारण विचारणा केली. त्यावर कैकेयी म्हणाली, अरे रामा, महाराजांचे दुःख दूर करणे आता फक्त तुझ्याच हाती की आहे. त्यांचे दुःख शमनास्तव त्यांना हितकारक ठरेल असेच एखादे कार्य तुला करावयास हवे. तू स्वतःही सत्यप्रिय असून महाराजांनाही सत्यवादी असल्याचे सिद्ध करावेस. संतुष्ट चित्ताने राजांनी मला 2 वर दिलेले आहेत. त्यांची पूर्तता करणे जर तुझ्याच हाती आहे. तुला प्रत्यक्ष ते सांगण्याचे महाराजांना लज्जा वाटत आहे. सत्य पाशाने बद्ध झालेल्या पित्याचे रक्षण आता तुलाच की करावयास हवे. नरकात पडण्यापासून आपल्या पित्याचे रक्षण करणारा खरा पुत्र असतो. कैकेयीचे वचन ऐकून शूलाने विद्ध अशा माणसाप्रमाणेच व्यथित होऊन श्रीराम कैकेयीस विचारते झाले, मातोश्री, आज तुम्ही मला असे का बोलत आहात? पित्यास्तव तर मी जीवही देईन, भयंकर विषाचे प्राशनही करेनच. सर्ग 3 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.